इथं दिमाग खराब हो जाएगा, मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी। बहुत तेज हो रहा है। तर कशात मित्रांनो, हा शूटिंगचा आपला नवीन ब्लॉग आणि या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहे महाराजांच्या गड किल्ल्यांवर फिरायला. कारण की 19 तारीख जवळ झालेली, आज 18 आहे. 18 जानेवारी, आज 18 आहे, उद्या 19. तर महाराजांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांना त्यांच्या गड किल्ल्यांवर भेट द्यायला जाणार आहे. पण त्याच्या आधी 2 नवीन पोर आपल्या रूमवर आलेले, त्यांना फिरायला घेऊन जायचे तुळापूरला, जिकडं छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. आणि दुसरी बात, तिथून आपण जाणार आहे थेट जेजुरीला. त्यांनी जेजुरी गड हा 10 वर्षांपासून पाहिलेला नाही, म्हणून तो गड पाहण्यासाठी त्यांना जेजुरी जायचं. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. जेजुरी जायचंय. मग तिथून आपण डायरेक्ट जाणार आहे रायगडावर. रायगडावर आपण कसं काय कशी एन्जॉय करत जाणार आहे हे सगळं तुम्हाला प्रणव दादा सांगणार आहे पुढच्या व्लॉगमध्ये. आता पुढं तोच कॅमेरा हँडल करणार आहे. बाकी बघत राहा, एन्जॉय करत राहा. टाळा. सकाळी 7 ते 8च्या दरम्यान निघायचा प्लॅन होता, पण मग आता किती वाजले बघा. आता आहे ना 9:20 होऊन गेले आहेत. म्हणजे 7:30 8चा टायमिंग होता, 9:30 होत आले आणि झोपलेला आहे. झोपलेले आहे की नाही यांची फिरायची खरं. लायकी जायचंय. बिग बॉस मला टेन्शन आले, आम्हाला लायकी काढतोय बिग बॉस. लाडले सगळ्या पोरांची तयारी झालेली, तर आता निघायचा वेळ झालेला आपला. तर फक्त एवढे 2 बटन लावायचे, बाकी मग पोरं निघणार. जो तो आपल्या काम आपण 2 गेले मोडत दिसतो. फेस वॉश चांगलं आणि म्हणजे नाही का, म्हणजे कलर सेम आहे रे आपला कुठं तरी. नाही पण मी थोडं आणि एक हा भाऊ आहे आपला चिकना. मी एक साइडला राहतो, कसं जास्त अट्रॅक्शन वाढवतो. 2 गोऱ्या लोकांसोबत आपलं काम नाही. हा मॉडेल लोकांसोबत राहायचं आजपासून होऊन जाईल यांना. कॅमेरा पुसला पाहिजे. तर तयारी झाली पोरांची आणि अंग नाही धुवायचं, फक्त भद काय त्यात तर लावून घ्यायचं. केस काय होय, फक्त केस धुतले ते डोक्यावर पाणी टाकून. केस तर माग आहे, पुढं नाहीये भाऊ तुझ्या. सर ये भी मेरी गलती है. नहीं भाई मेरी हा भाऊ तुमचं काय मत आहे? काही नाही, माझं मत चांगलं आहे. मस्त जोक मारा रे, या हात सगळे हलकट हात. मला स्वतःवर प्राऊड होतो म्हणा. हा भाऊ तुमचं काय मत आहे भाऊ? तुम्ही कपडे तुम्ही बॅगच भरताय भाऊ अजून. हा मग लॉंगचा प्रवास. बरं. तर मित्रांनो, आता निघालोय आम्ही रायगडसाठी. खूप दिवसाचा प्लॅन करत होतो. फायनली आत्ता प्लॅन आम्ही केला जायचा. पोरं चाललंय पुढं, मी चाललोय बाई बॅग सगळं घेऊन चाललोय. काल आम्ही पुण्यात आलो नाशिकवरून आपल्या दोस्ताकडं, त्याच्या रूमवर थांबलो रात्रभर. आता सकाळी निघालोय रायगडसाठी. खूप काय चालत. पहिल्याच टप्प्यात चुकलाय, सेल्फी कॅमेरात रेकॉर्ड करतोय. चालेल ना, ठीक आहे, आमचं आयफोन असल्यामुळं चांगलंच दिसतं आमचं, काही प्रॉब्लेम नाही. आता चाललोय या प्रकारे असं चाललोय आम्ही. बघून घेतो इकडे दाखव रे. बुटा बिटा काहीच नाही, चप्पल घालेली आहे. त्याने आमच्यावर वेळ आणलेली आहे. खूप घाणेडी आणली आहे. पण आता मी चांगलं आहे बा, मी तर बुटा बिटा घातले. चाललोय आम्ही आता. यांचं पण बॅग ठेवून राहिली. ए तांबरे, माझी पण बॅग ठेवायची. तर मित्रांनो, आम्ही आता निघालोय. आता थांबलो आम्ही, नाश्ता करायला थांबलो. नाश्ता करू आणि मग तिकडून ना निघू आम्ही. त्यांचं चालू आहे काहीतरी गणगण चालू आहे. आम्ही आता नाश्ता करून निघतोय. A few moments later. तर या प्रकारे आम्ही नाश्ता करून आत्ता चालूय. आता गाडीत बसतोय आणि पुढची सफारी. अरे कहना क्या चाहते हो? सफारी नाही, सफर सुरू करतोय आम्ही. बसतोय गाडीत. स्टँड काय घातलाय का? स्टँड हाय ठेवलेलं आहे, नंतर कामात येईल. त्या हरवला असता आता रायगडला बरं लक्षात आलं. अरे ते हातात घेण्यापेक्षा ते स्टँडला लावून बोल भाई. तुला राहू दे ना भाई, हात आहे ना. भरायचं का येताना भरायचं?
या पोरांचं सीएनजी लगेच सुरू झालं आम्ही बरं का आत्ता निघालोय आणि आपण काय म्हणतो सीएनजी नुसतं सीएनजी गाडी कशावर चालेल भाई कधी पण पडेल कधी नाही. आता मित्र आले कुठून नाशिकवरून मित्र आले तर या पोराचं काम काय जाऊ द्या यार पेट्रोल सीएनजी काय असेल ते टाकून घेऊ आपण पण आपण टाकतच नाही आल्यापासून टाका ना ठीक आहे स्टेशनला आम्ही फिरलो आला तर मग उपकार घे आल्यानंतर कुठं कुठे हिल्ला बिग बॉस इज्जत काढतोय माझी बिग बॉस कॅरेक्टरवर आला माझ्या आता काय सांग बिग बॉसच्या तर आम्ही ना आता जाऊ दे मजाक मस्ती आम्ही निघालो आता नवीन डेस्टिनेशनला ते आहे फर्स्टच आहे म्हणजे पण तिथून आम्ही रायगडला निघणार आहे तर आभार आहे कसा घुसतोय तर ऍपने टाकलंय तर आपण कुठे चाललोय आता तुळापूर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी हा तिकडं महाराजांची समाधी आहे तर मग पहिले तिकडं आम्ही जाणार आहे मग त्याच्यानंतर आम्ही जाऊ रायगडसाठी मग आता हा सफर आहे आमचा पहिले डेस्टिनेशनला जाऊ मग आता जाऊ पहिले छावाला भेट देणार आहे मग आम्ही स्नेहाला भेट देणार आहे हा असं काही स्नेह नाही सिंह म्हणता सिंह कसं क्लिअर आमचे अशी पोरं आहे. मित्र आहे हा बा. त्यांना सिंह बोलता येत नाही त्यांना डाळ बोलता येत नाही डाळ बोलता बोल, येत डाळ. नाही. डाळीचा business. आपला डाळीचा बिझनेस आहे ना हा काय होतं बघा बोल रे दाण दाण डाळ नाही रे. डाळ होता डाळ डाळीचा business. आहे. तर आम्ही असं चाललोय गाडी घेऊन या प्रकारे अशी चालली गाडी आमची पोरं चला आता भेटू नंतर तर मित्रांनो आम्ही ना आता आलोय इथं तुळापूरला हे बघू घ्या एंट्री बघू घ्या बघा तुळापूरला आलोय आता भरपूर गर्दी इथं गाड्या वगैरे बघा इथं खूप गाड्या आहे बघा इथं इकडे लावतो ना याच्यावर बस गाड्या आहे हा, पण मग प्रॉपर तर पाहिजे प्रॉपरच नाही होत. तर मित्रांनो आम्ही ना इथं आलोय आता तुळापूरला संभाजी महाराजांचं माझी लय दिवसांची इच्छा होती मला व्हिजिट करायचं होतं आज आलोय फायनली आलो आम्ही हे बघा चाललोय आता बघून घ्या लेट्स गो लेट्स गो एंट्रीच मारतोय खूप गर्दी इथं तर आम्ही आता तुळापूरवरून आहे ना निघालोय महाराजांच्या समाधीच्या इथून तर फिरलो आम्ही भरपूर काही फिरलो तिथं बघितलं आणि तिथं काही गायडन्ससाठी कोणी नव्हतं आम्हाला सांगायला तिथं काय कसं काय झालं गायडन जे दोन होते त्यांच्यात युद्ध होत होता प्रॉपर असं नव्हतं काही सांगण्यात आलं तिथं कोणी म्हणजे सांगतच नव्हतं आम्हाला पण जास्त काही माहिती नाही तर मंदिरामध्ये गेलो आम्ही आणि तिथं लिटरली लोक आहे ना आपण कोणत्या ठिकाणी आलोय काय करतोय त्यांना समजलं पाहिजे तर तिथं लोक आहे ना काय करत होते फोटो काढत होते बाजूला उभं राहून आपण तिथं फोटो काढायला आलोय का व्हिडिओ काढायला आलोय ते समजत नाही आम्हाला चुकीचं आहे माहिती म्हणजे नाही का तुम्ही महाराजांच्या समाधी असं नाही कोणाच्या महाराजांच्या समाधीवर येऊन तुम्ही जर लोकांना दाखवण्यासाठी त्याच्यासाठी झगडू राहिले माझ्याकडे तुझा तुम्ही इकडून उभे राहा तुम्ही तिकडून उभे राहा फ्रंटचा फोटो काढा, पण ठीक आहे भाई, आपण आलोय काढतो फोटो. सोबत त्रिवेणी संगमचा व्ह्यू आहे त्याचा काढा. पण नाही आम्हाला ते महाराजांच्या बाजूला उभं राहून फोटो काढतोय आम्ही महाराजांना आमची मान टेकली तर आमचा फोटो काढायलाच पाहिजे 4 लोकांनी पाहायलाच पाहिजे 10 लोकांनी लाईक केलाच पाहिजे नका येऊ तुमचा आधी असा जागा बांधलेला नाही. असे लोक आहे काय म्हणजे स्टेटसलाच ठेवा तुम्ही येऊ नका स्टेटस इथपर्यंत. साठीच फक्त फॉर्मॅलिटी म्हणून आता फोटो काढायला आम्ही आलो होतो असं तसं तसं आहे. पण तुम्ही इथं या बाहेरचे फोटो काढा बाहेर काढा मागं एवढं काय काय तिकडे काढा पण ते मध्ये फोटो काढताय एवढे ते कलाकार लोक राहतात काय सांगा त्यांच्याबद्दल जाऊ दे खूप असे लोक गणमाने लोक ओके तर मित्रांनो आम्ही थांबलोय आमच्या एका मित्रासाठी ठीक शिवाय दिल्या तर चालते का? कारण की और मला अभी ते तो आता रुको. डोक्यात येत आहे. क्लायमॅक्स कारण की अभी तो बाकी भोसडीचा खूप कधीच येतोच आहे अजूनपर्यंत आलाच नाही तो कधी कुठून तरी येतोय हात बघ म्हणतो त्याची हाईट आहे आणि हात बघ दिसतो का म्हणे आता हात दिसत नाही त्याचं काहीच दिसत नाही काळा कुठ्टाय झाला काय दिसना तू कोणच्या कॉलेज मध्ये कोणं काय आहे माहिती लक्ष कुठे आहे? विक्षामध्ये बसलेलं काय माहिती. बागा झाला, चोंचा झाला. किती वाजले तुम्ही बघू शकता 2 वाजून 5 मिनिटं झालेले आमचं 10 वाजेपासून चालू आहे निघायचं करू द्या परत गॅरी रिॲक्शन केव्हाचा इथं उभा येणार आहे
अरे मला तू बोलू दे यार. एक मिनिट. कॉल कट केला का तू केला? नकली पोरगा, हा नकली पोरगा आहे. बड़ा हरामी हो बेटा. पोरगा आहे. याच्यासाठी आम्ही एवढ्या वेळेचं थांबलोय. त्याला कळतं का? इथे व्लॉग चालू आहे तू हा रे. काय राहिलं? तू केलंय काय? एवढं तापलेलं वाट त्याला तुला वेळ रॉबिनच्या इथं काय एवढा वेळ झाला. लहान भाऊ आला होता. अरे बाप, अरे नका रे. अरे, लाजू नको येडे, तू पुणेकर आहे. लाजू नको रे, YouTube ला फेमस आहे मी. हा. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? काय माहित नाही. हा. इथे तर मग आत्ताशी आम्ही निघालोय. किती वेळ दाखवतोय बघून घ्या तुम्ही. 4.5 तास भाऊ. ओके हा चालेल. तर मग आता आम्ही निघालो आणि परत एक आम्हाला अडथळा आलेला आहे. 9 मिनिटाची ट्रॅफिक आहे इथं खूप. पुणे म्हणजे खूप ट्रॅफिक. आणि इथं ओके ठीक आहे. गाणे लावा रे. गाणे लावा ना. गाणं भारी लागलं होतं. नाही रे हे नव्हतं रे भूपती. ए गाणं लाव ना ते. ए तू घे रे ऑपरेटर. नाही रे बस तुझे पात्रे गाणे जर सोडले ना हा ना. चार्ज करतो तुला मी गाणे. ट्रिप स्टार्ट प्रॉपर वाली. गणी मसू दे किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, लागना पार, लागना पार, लागना पार, लागना पार. तर आम्ही आता तामिनी घाटात आलो होतो आणि आम्हाला एक आहे ना व्ह्यू पॉइंट भेटला. एकदम खतरनाक सनसेट पॉइंट आहे. हा किती नकली आहे पाहिला का? हो ऐका इकडे बघा. हा एवढा नकली आहे ना माणूस. एवढा नकली आहे. याच्या बॅगेत कॅमेरा आणलाय याने. पण याने अजूनपर्यंत आम्हाला सांगितलं नाही. बड़ा हरामी हो बेटा. नाही काय रे? मग चुकीची गोष्ट नाही भाऊ. भाऊ तुझे केस काळे आहे अजून. अरे कहना क्या चाहते हो? खोटं बोलू नको. केस काळे आहे अजून. पण हात टाकलाय त्याचं काय? दिमाग खराब हो जाएगा. मैं माँ बम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. तुझा बाप टाकलाय. तर काहीच बघा याचं टकलं पडतंय. मी याला म्हणतोय एखादी ट्रीटमेंट घे. लिंगेसन अन्न झाला आमचा. लिंगेसन आय पिक्चर मधला पिक्चर मधला लिंगेसनला तर किती कोणा- भारी भेटतं. तर कोणाला पण कशी अरे भेटते ती टाकल्याला चांगले भेटते. भाऊ, ज्याला टक्कल त्याला अरे, अक्कल भाऊ. ऐक- ज्याला टक्कल त्याला अक्कल सांगा झालं सर. बरोबर आहे, बरोबर आहे. पण थोडीशी आता- अक्कल नाही आला. आताच्या पोरी पुण्यावाल्यांना सोडून जातात तर टकले काय? पुण्यावाल्यांना काय झालं येड्या? अरे मग- टक्कल त्याला अक्कल त्याच्याकडे जास्त पैसा राहतो. ज्याला टक्कल राहतात. बहुत तेज हो रहा है बहुत. तर आम्ही चाललोय आता रिटर्न. आम्हाला जायचंय ना कुठं? रायगडला. तर गाईज तुम्हाला आता आम्ही दाखवत आहे आय पिक्चर मधला लिंगेसन. फोकस कर. झूम कर. झूम कर. झूम कर. लिंगेसन का आपण या व्यक्तीला लिंगेसन का बोलतो? इकडे बघा. इकडे बघा. इकडे बघा. इकडे बघा. इकडे बघा. लिंगे संतात्या. इकडे ओ बघा. लिंगे संतात्या. फिरतीच्या झुल्यात झुलवा आणि इश्काचा लपडा लपडा लपडा. आवाज येणार रे. काय चालतंय काय? डायरेक्ट तोंड विंड बोचकूर आहे. ओ इथं आता तुझ्या आहे का? आता लय मारलं, आता लय मारलं. चुकून हे आपण रडणार आहे. हा कलाकार आहे आणि ही कलाकारी आहे त्याची. दाखव रे कुठं गेली कलाकारी. टकला लिंगेसन. तर मित्रांनो आपण आलो आता सीएनजी भरायला.
CNG भरून म्हणजे मी तरी गाडी चालवून दमून गेलो होतो भावना, त्यांना गाडी चालवा भाऊ नाही म्हणत होते, त्यांना म्हटलं गाडी कोणी नाही चालवणार तर मग बसा इकडे झोपा, इकडेच खावा, इकडेच मुता, इकडे जागा सगळं इकडेच करा, वर कोणीच जाणार नाही भाऊ. मी तर आता एवढी फक्त 40 किलोमीटर चालवणार, तिथं डायरेक्ट 1 ते 1.5 तास जाईल झोपणार आहे मग उघडतात. हां नाही तर मग आता सगळीकडे डाऊन झालेत, कोणाची इच्छा नाही वर जायला, पण मग जायचं आता जितक्या हौशीने आले ना तेवढ्याच हौशीने वर जायचे. बाकी आता आलो CNG भरायला एकदम. कोणी चेक हां ते कॅशियर तिकडे दिसलेत का? खजिनदार आहे ते. तर ते त्यांना फक्त पैसे ठेवायला ठेवले आम्ही आमच्याकडे. उपाध्यक्ष कुठे आहे? हां बाकी मग डन. बाकी बाकी मग सांगा भाऊ, सांगा जीप घाला. सांग भाऊ पटकन, चला कधी भेटेल, नंतर भेटू. तर मित्रांनो विषय असा झाला, आता CNG टाकलं, मेकाला आडले गोप 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 गाया पहिल्याला गायाची पहिल्याला तर मित्रांनो विषय असा झाला की आता आहे ना आम्ही CNG टाकलं गाडी फुल केली आणि आता आहे ना आमचं टायर पंक्चर झालं गाडी. मग आता टायर पंक्चर काढतो, आम्हाला माहिती नव्हता ना, शहाणा म्हणतो हा म्हणतो काहीच होणार नाही गाडीला, ए भाई पंक्चर गाडी पंक्चर काढताय, पुढे पंक्चर चालू आहे. पुढे इथं काही उतरत नाही गाडीचं, गाडी पुढे घे रे भाई, कंटाळा आलेला आहे. गाडी पुढे घे चल. हा थोडी पुढे घे चल गाडी. क्लच सोड घेईल का? ब्रेक सोड ना पहिले, थांबशील का? इकडे तुमची बस घे मागं. हे बाय एवढं फाटलंय, कुठे फाटलंय? अरे हे काय फेस निघतोय ना दादा, हे बाई इथून एवढं फाटले का दाखवा हो. हा किंचित आहे. बघ भाऊ तुझी इच्छा. मग करायचं ना, इच्छा काय आहे? ते किंचित म्हटलं पंचर राहतं किंचित राहू. अरे नाही त्याच्यात नाही होत काही प्रॉब्लेम, त्याच्यात नाही त्या साईडला त्या जायला मार रे भाई. बस रे एका 95 रुपये ना ए, यार, दाखव ना पोरांना काय चालू आहे. चालू आहे का, हे चालू आहे भाऊ, चालू आहे. काय म्हणणं तुमचं? काही नाही म्हणणं, पण या ठिकाणी तू चुकतोय. काय त्याचं चुकतोय? असं म्हणणं आहे की आपण पंचर नाही काढायचं. तो प्रतीक पण किती वेळचा बोलत नव्हता, तो पण बोलतोय. त्याला डोकं आहे का? तो ए भाई मी काय बोललो? माझं बोलणं कम्प्लीट नाही झालं. हा. तो मनमाडचा आहे, त्यांनी बिटिंग म्हणजे कंगवा बिंगवा आणलाय एकट्यात. बस म्हणतो कंगवा मारणार. जाऊ दे आता, काय बोलतोय काय. अरे फुल मारना काय जेवण केलं का नाही का चोको देऊ तुला आता? हवा हळू. ट्यूबलेस आहे का? ट्यूबलेस आहे, मग काय प्रॉब्लेम नाही. अरे त्या भाई, दिवशी पण माझ्या गाडीचं पंक्चर होतं बाई. किती भारी चालली होती, किती वेळ. A few moments later. तर मित्रांनो इकडं पैसे जमा करायची बात आहे नाही का? अभी मजा आएगा ना भिड़ो. झालेला आहे, अजून तर सुरुवातच आहे, पण एकदम क्लिअरिटी आहे एक नंबर. हे रडतंय, याचे पैसे द्यायला रडतंय नाही का? हे रडतंय इथं, हे बघ हॉटस्पॉट द्यायला. हा? रडू नको भाई, चल पटकन. बिग बॉस बिग बॉस मला त्रास होतोय. बिग बॉस घे रे स्कॅनर घे चल पटकन भाई, चल भाई चल स्कॅन कर भाई पटकन. 2000-4000 आले आता आमच्या. हा भाई चला, रडू मिळू नका आता. गाडी निघत नाही कुठं. स्कॅनर स्कॅन आता प्रत्येक QR कोड होतोय स्कॅन. गौरवचं विमान झाले लँड भाई, रॅप बनवायला लागलो मी. ए ऑटोमॅटिक नको रे, ऑटोमॅटिक नको ना भाई, काय लावून दिलं स्कॅन याची ना गाण गेली. याच्याकडे पैसे नाही ना, याचा QR सुद्धा स्कॅन होत नाही. आई सगळं तोड बघा याचं. अरे बा, हा भाऊ चला जाऊ दे आता, गाडी धूम सोम 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 बघा भावांनो, चला. क्या के गया था शायर वो सयाना, गाणे लावा. अजून रायगडला गेलो नाही आम्ही, अजून 40 किलोमीटर जायचंय. त्या पोरांना बसतीच उचली. ए त्याचं गाणं आवाज वाढव ना, कसाला तू त्याच्यात भाऊ गाणं आवाज तरी. अरे चालू आहे गाणे चालू आहे, आवाज तर द्या तुम्ही. नाही, नको वाढू. याचा फोन हातात घ्या. तर ना मित्रांनो आता आम्ही ना जेवायला बसलो इथे, पायथ्यालाच बसलो जेवायला. बघू शकता तुम्ही जेवण करतोय. अरे नाही मी ती क्वांटिटी बघितली ना, आपण बरोबर. तर अशा प्रकारे आपलं जेवण झालेलं आता, सगळे टाईट झाले पोटाने, बघूच शकता. जेवण झालंय भाऊ, तिकडे कॅल्क्युलेशन करा ते किती काय झाले, भरोसा नाही ना लोकांवर बरोबर. तर जेवण झाले सगळ्यांचं. 9:17 झाले, रात्री 12 वाजता तिकडे पोहोचायचंय. पण माझून पोचायचं म्हणजे पोचायचं, आणि आम्ही काय डेंजर आहे. नाही रे, आपण डेंजर नाही, डेंजर तिकडे भाई, ते तिकडे डेंजर माणूस हात धुते ते. बाकी पेमेंट वगैरे करणं चालू आहे. काही खायला आहे ना गोडबीट? मग कसं होतं जेवण? टेस्ट आहे जेवण भारी होतं, टेस्ट भारी होतं. पोट भरून जेवलो एकदम मस्त. आता फक्त वर आता टॉप को जाणे का नाही का? टॉप को जाणे का डायरेक्ट टॉपला जायचं, न थांबता बरं. पाव कोण न थांबता जातं. अरे मला हा, माहिती ते पण आहे. चॅलेंजिंग टाकी नाही का, 3 तासात वर जाणं म्हणजे अशक्य गोष्ट नाही. आणि हा?
चांगले चालला तर चांगले वर गडावर चालत जाणार आहात? चांगले चालत तर 1 तासामध्ये. चांगले चाललं तर 3.5 लय कमी हो. म्हणजे 2.5 तास. रमत गमत 2.5 तास बघ, रमत गमत 2.5 तास. आणि नॉन स्टॉप गेलं तर 1 तास. मग आपल्याला रमत गमतच जायचं. आमच्या गावात पोरगी धावत 14 मिनिटात गेली. धावत आणि आज लय मोठा कार्यक्रम असेल ना. आता पुढची जी आहे ना तिला जास्त मोठं. पुढची काय? अच्छा. तारखेप्रमाणे नाही, पण आज पण आपण आज पण मोठा असेल ना. हो आज रात्री. हा राज्याभिषेकला होता. तर अशा प्रकारे ना आम्ही पुढचा बंदोबस्त चालू आहे. वर जायचा बंदोबस्त चालू आहे. चला 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 सेट. तर अशा प्रकारे ना त्या पोरांनी वर जायचा बंदोबस्त केलाय. आता वर खात जाऊ. चला जे भेटते गोळा करत चाललोय नुसतं गोळा आहे. चला नुसते गोळे नाही भेटलं. तर इकडं गाडी पार्क केली गेली. इकडं कुठेतरी ना किल्ला आहे, तिथपर्यंत आपल्याला ट्रॅकिंग करत करत जायचंय. पोरं इकडं कपडे चेंज करतायत, बाकी मोबाईल चार्ज करतायत, बाकी वर काय घेऊन जायचे ते करतायत. म्हणजे सगळं अजून लोडिंग चालू नाही का. मग ते लोडिंग झाल्यावर आम्ही वर जायला निघणार आहे, वर तिकडं कुठेतरी. नाही ब्लॉग मध्ये हा याची बॅग मध्ये सगळं खाण्याचं पाण्याच्या बाटल्या कोणाच्या याच्या बॅग मध्ये आणि माझ्या बॅग मध्ये सगळ्यांचे कपडे टाकून द्या. बरं येऊन जायचे का? चालेल. ओके, आता आम्ही आलेलो आहे फायनली आणि आपल्याला जायचं आहे आता ए तो काका काय बोलला 1 तासात आपण वर जाऊ भाई नाही 1 का. तासात. पण मग रमत गमत जाल तर म्हणे 2-2.5 तास लागतील. तर 2-2.5 तास म्हणजे मग किती जायचंय. वाजले आता. आपल्याला पूर्णपणे घाई नाही. आपल्याला बघत जायचंय काय आहे शिकायला. 9:37 झालेत भाई, 9:30 झाले. 10 पकड आपल्याला वर चालायला लागतील. हा 10 मग 10 ते पाहू आपण कधी 11:30 पर्यंत पोहोचायला पाहिजे ना भाई. आले वरती घेऊन जायला. हा शर्ट फक्त. बघू आता काय होतं काय नाही. यांचं काय डिसिजन चालू आहे ते झाल्यानंतर पॅन्ट राहील. भेटू आपण पुढच्या सीन मध्ये. तर मित्रांनो या प्रकारे असा आपला ब्लॉग चालू झालेला आहे. वापस इथून गडची सुरुवात चालू झाली आमची चढायची. ही पहिली पायरी आता पहिली आम्ही पायरी चढतोय. चढतोय. टाइम दाखव. टाइम 9:51 झाली. 10 वाजलं होतं. 10 मिनिटं आधी लवकर आलेलो आहे. 10 मिनिटं लवकर. चला आता चढतोय आम्ही. काय काय होतं आमच्यासोबत, काय काय घडतं तुम्हाला सगळं सगळं दाखवू दाखवू आम्ही. आम्ही. स्टोरेज राहील का काय काय घडतं? सगळे स्टोरेज आपल्याकडे. प्रतीक खूप लाजतोय. पोरानं खूप लाजतोय. आबर लाजतं काय समजा. हा, आणि तसं कॅमेरा फिअर आहे त्याला. कॅमेरा कॅमेरा फिअर नाही. त्याने खूप कांड करून ठेवले म्हणून तो कॅमेरा समोर यायला लाजतोय. कोण नाही बघत रे. सध्या कोण नाही बघत रे. नाईटला चढलोय आम्ही, वरती चढलोय. तर याच प्रकारे आम्हाला इथं साप दिसलाय. नाही त्याला मारा बारकी पोरं बिरकी आहे ना. हो मारू नका मारू नका. मित्र असेल खाली कोणी त्यांना बोलून घ्या. कोण नाही सर जणू आमची ब्लॉगिंग अशी खूप डेंजर. आणि पहिल्याच पायरीला आम्हाला आहे ना मनियार भेटलाय. मनियारचं दर्शन झालं. हे बघा हे तर नाही असली साप बघायला भेटला भाई. असली साप तिकडून चाल रे भाई. पायऱ्या पाय. नकलींचा तर खांद्यावर हात टाकून मी चालतो भाई. हा असली साप भेटला आम्हाला. तो पण मनियार एकदम डेंजर होता. आणि आता आम्ही त्याला मारायचा प्रयत्न केला, आम्ही वाचवले त्याला. गेला तो त्याच्या रस्त्याला. आता आणि आमच्या रस्त्याला. चला बघा. हे बघा तुम्ही. तर मित्रांनो आम्ही ना अजून एक दरवाजा पण आला नाही. फक्त 20 ते 25 मिनिटं झाली आम्हाला सोडून. सगळे थकलेले. हे बघा. हा बघा मी सोडून दिला, जीव सोडून दिला भाई. माझा बघा चेहरा. ते तिकडे बसलेले. ते ब्लॉगिंग झाली. बाकीचे मी झालो हे इकडे. झाला आणि मग तो झाला. अजून आम्ही पहिला दरवाजा पण क्रॉस नाही केलाय. थकून गेले पूर्ण. बोलता पण येत नाही. बघू आपण आमची. ही कंडिशन आहे पहिल्याच दरवाजा आहे. दिसत असेल तुम्हाला. आणि ही कंडिशन आहे आमची सगळ्यांची. हे बघा लायकीने मित्रांनो. हे बघा हिची कंडिशन. जाम झालं. जाम झालोय आम्ही लिटरली. खूप जाम. इकडून वेगळे आवाज येत. इकडे सगळं डायजेशन. हा पहिलाच दरवाजा आहे. घंटा वाजला आणि 10 मिनिटं बाकी होते.
तेव्हापासून चढतोय. आता 11:15 समथिंग काहीतरी झाले एक तास झाला रात्रीचे. 1 तास झालं म्हणजे प्रॉपर. अजून खूप वर जायचं, 800 पायऱ्या बाकी अजून. म्हणतो ना मी करून दाखवणार 2 तासामध्ये एवढं तिथपर्यंत जाऊ शकतो. इथपर्यंत मोटिवेशन खूप मोठा स्ट्रगल आहे. रियालिटी रे ती. संदेश कसा देत असेल त्या काळी अरे संदेशने रील एडिट नाही केली अजून. जाऊ द्या, तिचा वेगळा भाग आहे. पण संदेश कसा देणार आहे? कबुतरांनी ब्रो एवढं खाली यायचे तर नाही भाऊ, खूप स्ट्रगल होता त्या काळी. होता ना भाई. सगळे थकलेले. भाऊ कसं वाटतंय तुम्हाला? भाऊ बोलायला इच्छुक आहे. महाराष्ट्र बोलतोय. नको ना जागृत करतोय कसं आहे मेहली क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज कुलवंत कीर्तिवंत भोसले घराणे कुलदीपक राजमाता जिजाऊ सुपुत्र श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के जय, धर्मवीर संभाजी महाराज के जय. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. बघू शकतात माग बोलणारे ना काय मागत राहतात बघा नाही का. जसं की A few moments later. यांनी ना इतका गंदा ग्लिच केला माहिती का. ही बॅग आहे ना धरायची बारी यायची नाही तर याच्यामध्ये नाही का आणि डायरेक्ट माझ्यावर ढकलता येत. भाऊ हिशोब बरोबर लागलेला आहे. हिशोब बरोबर नाही. इथं ना इथं आता ना हाणामारी व्हायच्या तदारवर आहे डायरेक्ट. मला हा प्रश्न पडलाय. बघा तुम्ही, मला हा प्रश्न पडलाय आता. इथं काहीच नाही गाडावर, काहीच नाही म्हणजे प्रोग्राम काहीच नाहीये. आणि वाजलेले 11:30 आहे. 2 मिनिटं पूर्ण रात्र काढायची. आता नेमकी कसं करायचं काय करायचं? काही नाही direct अंधार डायरेक्ट नाही का. काय ना गाण्या अरे भाई पण माझा काही संबंध नाही तरी मला बॅग राहिली म्हणजे मी डायरेक्ट सापड दिली. रुको जरा सबर करो. नाही रे येणार का. ए ऐकून घे गाण्या थांब. मी पहिल्या दरवाजापासून आतापर्यंत घेतलं का नाही? माझ्यासोबत कोण टॉस करते का मी तयार आहे. माझ्या टॉस करा उतरायची नाही टॉस. मी 2दा ऑलरेडी उचलून झाले. ए बाकी नाही भाई. पंड्या ग्लिच ठेवली तुम्ही बघा. अरे तिकडे जायचं महाराजांसमोर तिकडे पर्चा आहेत खाली. इकडे काय पण तिकडे नको येडे. मी काय म्हणतो जिथं दुकान आहे ना खाली इथं वापस समजत नाही ते बंद करून टाक. समजतंय. स्टोरेज वाढ राहील. बॅग भरायची सकाळ काढायची, सकाळचा बी ब्लॉग दाखवायचा आहे. मेन पार्टीचं मेन आहे. काय काय आता आम्ही ना इथं जागा शोधली. बघून घ्या कसं तरी बसलोय. माझी वाढत चालली. ते आगनकडे दाखव ना मागची. आगनकडे मागची. इकडं घाण आहे खूप. लोक पण चाललेले आहे. हे बघून घ्या. इकडं खूप गर्दी आहे त्या साईडला. आपले मशाल पण आहे ती. हे बघून घ्या. ते रात्रीच्या म्हणूनच उतरतात. त्यांना माहिती इथं काही नाही जायचं. तुम्ही मशाल घेऊन ब्लर होतंय थोडंसं. काय कार्यक्रम असे बोलले असते. सगळे वंदना द्यायला सगळे आता आहे ना असं खाली चालले. तर आम्हाला असं वाटतंय की उतरून जावा खाली. हे येड्या विचार करा. आत्ताच मी तुम्हाला सांगतोय माझ्याकडे कारण की थंडी खूप वाजल. आम्हाला आहे ना गरम झालं पण आता अशी थंडी वाजते ना तर आम्ही ना रात्रीतूनच खाली उतरतोय. 2-3 वाजले तरी चालेल पण उतरून घेणार आहे खाली. बघू थोडंसं नाईटमध्येच तुम्हाला जे असेल ते दाखवू. आम्ही जे बघू ते दिसला तर दिसला. परत आम्हाला जायचंय जेजुरीला. असं नाकावर शोधून गेलं. अशा तर काही बोलतं काय दुसऱ्या ब्लॉग मध्ये बोल ना. पोरं कसे झोपले इथं. प्रतीक कसा झोपलाय. त्याची वाढत चालली. तर मित्रांनो आम्ही आता आलोय महादेव मंदिराला. तिथंच आहे थोडंसं वरती अजून. इकडे बघू शकता. एवढी थंडी वाजते. आम्ही काहीच प्रिपरेशन करून आलेलो नाहीये. टी शर्ट आता फुल टू म्हणून मी अर्धा प्लॅन कॅन्सल केलाय. आता जेवढं होणार तेवढे नमामि शमीशान निर्वाण रूपम् विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् निराकारमोङ्कारमूलम्.
या प्रकारे ना महादेव मंदिरमध्ये झोपलेलो आहे. आता 1:30 वाजलेलं आहे. बाहेर एवढी थंडी आहे, तर इथं खूप लोक झोपलेले ते आम्ही डोकं लावलं, आम्ही पण इथं झोपलो. हर हर महादेव, चिंतामण मोरे. आता झोपतोय आम्ही. ती पोरं मजा करते. आता खूप घाटडा पोर आहे. मंदिरामध्ये डायरेक्ट एक्सप्रेस आहे. डायरेक्ट याची डायरेक्ट मटा असा विषय. झोपलेले लोक आहेत. साक्षी विषय त्याचं तोंड दाखवलं. सगळे झोपलेले इथं बघून घ्या. सगळे झोपलेले. आता आम्ही पण झोपतोय. उद्या सकाळी असतोय आम्ही. उद्या सकाळी भेटू. आता हे काय माझ्याकडे मस्ती करते कंटिन्यू हसू राहिला आम्ही. तर भेटू आपण उद्या. खूप बेकार